श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या दीप अमावस्या आहे, आषाढी अमावस्या आहे, म्हणजे दर्श अमावस्या. या जे आषाढी अमावस्या आहे याला दीप अमावस्या म्हटलं जातं आणि दर्श अमावस्याही आहे. तर या दिवशी आपल्याला सायंकाळी पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे कारण पितरांची सेवा करणं हे खूप गरजेचं असतं. आणि जसं आपण कुलदैवतची सेवा करतो त्याचप्रमाणे पहिली पितरांची सेवा, कुलदैवतची सेवा आणि मग आपले गुरु वगैरे इतर देवांची आपण सेवा करत असतो. त्यामुळे आपल्याला पितरांची सेवा करणं खूप गरजेचं असतं. आणि ही दीप अमावस्या आहे तर आपण काय करणार आहोत, सगळे घरातील दिवे वगैरे लावणार आहोत. तो आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यानंतर आपण दिव्यांच्या आरती करणार आहोत आणि त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळणार आहोत. तर ते आपण मुलांना ओवाळताना आपल्याला एक स्तोत्र म्हणायचं आहे कारण मग मुलांची यश कीर्ती म्हणजे त्यांची बौद्धिक प्रगती होते त्यामुळे आपल्याला ते स्तोत्र म्हणायचं आहे मुलांना ओवाळताना. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की ओवाळताना हे म्हणजे देवांची आरती वगैरे करताना पुरणाचे किंवा कणकेचे दिवे वगैरे बनवलं जातं. जर त्यांच्या भागामध्ये तसं असेल तर त्यांनी नक्की आवर्जून तसं करावं. आमच्या इथे आपण जो दिवा असतो तांब्याचा वगैरे आपण फुलवात वगैरे जे लावतो ते आरती करताना जो दिवा वापरला जातो दिव्यांची, तर त्याच दिव्याने आपण मुलांना ओवाळतो. म्हणजे घरातील लहान मुलांना वगैरे आपले जे मोठा मुलगा वगैरे असतो त्याला आपण ते ओवाळतो. तर आता आपण पाहणार आहोत पहिलं की सायंकाळी पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पितरांसाठी दिवा सायंकाळच्या वेळी लावायचा आहे. तसे तर अमावस्या आहे म्हटल्यावर दिवसभरामध्ये पाहता अमावस्याच्या दिवशी रोज जरी तुम्ही पितरांसाठी सेवा नाही केली तरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी सेवा ही करायचीच असते. जसं की आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपलं घर वगैरे स्वच्छ केलं, आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर आपण काय करतो, पहिलं सूर्याला अर्घ्य वगैरे देतो. त्याचप्रमाणे आपण पितृस्तोत्र सकाळी वाचतो आणि नंतर आपण देवपूजा करतो. आता नाही ज्यांच्याकडून रोज होत तर त्यांनी निदान अमावस्याच्या दिवशी तरी उद्या आपल्याला सकाळी काय करायचं आहे, पितृस्तोत्र वाचायचं आहे आणि मग आपल्याला देवपूजा करायची आहे. नाही जरी सकाळी लक्षात राहिलं तर मग देवपूजा झाल्यानंतर का होईना पण तुम्हाला पितृस्तोत्र वाचायचं आहे. ते आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरासाठी वाचायचं आहे पितृस्तोत्र. ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सगळ्यांनी पाहते. आपल्या स्वामींच्या केंद्रातून आपण जे नित्यसेवेचं पुस्तक आणतो त्यामध्ये आहे ते पितृस्तोत्र. ते पितृस्तोत्र आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून वाचायचं आहे. आणि जे आपण तर्पण वगैरे करतात तर ते पाहता दुपारच्या वेळेला करतात. सूर्य जसा डोक्यावरती येतो त्यावेळेला केलं जातं. म्हणजे जसं आपण 12 वाजेपर्यंत आपण करतो, म्हणजे 12 वाजल्याच्या नंतर आपण ते करत असतो. तर ते तर्पण वगैरे पाहतात जे बरेच जण करतात. कोणी हिरण्यदान करतं. हिरण्यदान म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे की म्हणजे ज्यांचे वडील नसतात त्यांना आपलं ते लोक हिरण्यदान करत असतात, त्यांना ते हिरण्यदान करायचं असतं आणि ते गुरुजींना द्यायचं असतं. तर ते झालं बाकीचं. पण आपल्याला आता पाहायचं आहे की सायंकाळी पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर त्याला आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे कणिक म्हणजे त्याच्यात काही नका घालू, तेल तूप आपल्याला मीठ वगैरे हळद वगैरे काही नाही, आपण नुसता कणकेचा एक दिवा करायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे आता जे तेल आहे ना ते तेल लावता, हेच टाका तेच टाका, आता तसं काही नाही. तुमच्याकडे जे घरामध्ये तेल आहे तुम्ही देवांसाठी जे तेल वापरता ते तेल घ्यायचं आहे. आणि तो दिवा जो आहे ना आपल्याला तो 4मुखी बनवायचा आहे. मी थंबनेलमध्ये दिला आहे. आपल्याला 4मुखी दिवा बनवायचा आहे आणि त्याला 4 वाती लावायच्या आहेत. 4 वाती लावायच्या आहेत. असं नाही की एक तिकडच्या टोकाला वाती इकडच्या टोकाला वात, आपल्याला 4 दिशेला 4 वाती अशा आपल्याला सेपरेट 4 वाती लावायच्या आहेत. आणि तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या घरात येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला तिथे पितरांचं स्थान असतं. जसं की आपण नेहमी मी तुम्हाला सांगत आलेले की आपण माठापाशी एक दिवा लावतो आणि जर नाही माठापाशी दिवा लावणं शक्य झालं रोज तर आपण इथे दिवा लावतो. तर तो आपण काय करतो, पंथी रोज रेग्युलर आपण वापरतो. ती पितरांसाठी जी पंथी असते आपण ती दुसरी कोणत्याही गोष्टीसाठी वापरत नाही, तीच पंथी आपण नेहमी ठेवतो. तर आपल्याला तसंच हा फक्त दिवा कणकेचा बनवून आपल्याला करायचा आहे कारण पितरांसाठी आषाढी अमावस्येला खूप महत्त्व असतं. जसं की बरेच जण पितरांसाठी म्हणजे दानधर्म वगैरे करत असतात. आता दान करणं पण खूप गरजेचं असतं. पण आता आपण पाहूया की हे दिवा लावायचं. तर हे काय करायचं आपल्याला खाली डायरेक्ट फरशीवरती नाही ठेवायचं. म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या खाली
म्हणजे पायऱ्या वगैरे असतील तर तिथे आपल्याला तिथे खाली हा दिवा लावायचा आहे. घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला लावायचा आहे. खाली तुम्ही एखादी वाटी घेतली तरी चालेल, त्याच्यामध्ये अक्षता वगैरे ठेवल्या तरी पण चालेल. ते आपण यमाचा दीप लावतो तेव्हा दोन्ही साईडला तसे आपण करतो, मांड्या वगैरे ते नाही करायचं. आपल्याला डायरेक्ट नुसतं फक्त दिवा बनवायचा आहे आणि ते मग फक्त आपल्याला अक्षतावरती किंवा कशावरती आपल्याला ते ठेवायचं आहे. डायरेक्ट धरती मातेवरती आपल्याला ते ठेवायचं नाही आहे. आणि मग आपल्याला ते दीप प्रज्वलित करायचं आहे. आणि हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे, त्यामुळे आपण पितरांना स्मरण करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. कारण आपण अशा जर पितरांसाठी जर सेवा केली तर पितरांना गती मिळते, त्यामुळे ही सेवा करायची असते. पितरांना गती मिळण्यासाठी, पितरांना गती मिळली तर ते आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देतात. जसं की आपल्याला कुलदैवतच्या आशीर्वादांची गरज असते, तशाच प्रकारे आपल्याला पितरांच्या आशीर्वादांची सुद्धा भरभरून अशी गरज असते. आणि आपण जर पितरांच्या गोष्टी जर केल्या तर पितृदेव आपल्याला भरपूर आशीर्वाद देत असतात. त्यासाठी आपल्याला पितरांची सेवा ही करायचीच असते. पितरांसाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी दानधर्म करू शकता, म्हणजे ते पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच पहा. कोणासाठी कपडे, आता पावसाळा चालू आहे, छत्री, चप्पल वगैरे हे देत जायचं, आपण दान करत जायचं. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी, नाहीतर ज्यांच्याकडे भरपूर आहे ऑलरेडी त्यांना नाही दान करत जायचं. आणि मग ते आपल्याला पितरांसाठी आपल्याला दान करायचं असतं, त्यामुळे आपल्याला ते अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान करू शकता. तुम्हाला जे दान करायचं आहे ते यापैकी कुठलंही. किंवा आता मग आपण असं थंडी परत नंतर सुरू आहे, आता पण पावसाळा सुरू आहे तर म्हणजे ब्लँकेट वगैरे ज्या गोष्टी तुम्हाला दान करता येतील त्या तुम्हाला करायच्या आहे. आणि आता संध्याकाळीच आपण ही पण दिवा जो आहे तो पण संध्याकाळीच लावणार आहोत. किंवा गुरुपुरुषामृत मुहूर्तावर तुम्हाला ते आपल्याला ते 12 वातींची सेवा करायची आहे, ती पण आपण संध्याकाळीच करणार आहोत अमावस्येच्या दिवशी. आणि नंतर आपल्याला मुलांना त्या दिवे जे आपण दीप लावणार आहोत ते दीप लावल्याच्या नंतर, दीप प्रज्वलित केल्याच्या नंतर त्यांची जेव्हा आरती करणार आहोत त्यानंतर आपण आपल्या मुलांना पण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळीच वळणार आहोत. तर आपल्याला तेव्हा आपल्याला एक स्तोत्र बोलायचं. हे स्तोत्र म्हणजे खूप 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 म्हणजे छानपण आहे. रामरक्षा स्तोत्र ते 1 ते 9 ओवीपर्यंतच आहे. तिथून पुढे सगळी फलश्रुती आहे. फक्त 1 ते 9 ओवीपर्यंतच आपल्याला औक्षण करायचं आहे, ती रामरक्षा म्हणायची आहे. आणि तेव्हा तिथपर्यंतच आपल्याला औक्षण करायचं आहे. नंतर आपण ताट खाली ठेवून दिलं आणि बसून म्हटलं पुढचे फलश्रुती तरी पण चालेल. पण हे रामरक्षा तुम्हाला माहिती आहे, रक्षा आपल्या मुलांचं सगळं रक्षण आपण त्या 9 जी ओव्या आहेत तिथपर्यंतच पहा. म्हणजे तुमचं कान, नाक, डोळे, हात, पाय ह्या सगळ्यांचं पहा तुम्ही, म्हणजे रक्षण त्यावेळेला 9 ओवीमध्येच सगळं रक्षण हे आपलं हे करत असतात. रामरक्षा स्तोत्र आपण बोलतो तर ते राम करत असतात, प्रभू श्रीराम. त्यामुळे आपल्याला रामरक्षा स्तोत्र मुलांच्या भविष्यासाठी हे खूप खूप चांगलं आहे. त्यामुळे ते स्तोत्र वाचायचं. नंतर फलश्रुती ही तुम्ही बसून वाचली तरी पण चालेल. तर मग आजचा व्हिडिओ मी या संदर्भातच आणला होता की आपल्या मुलांचं म्हणजे मुलांची यश, कीर्ती, बौद्धिक प्रगती होण्यासाठी पहा आईने मुलांना ओवाळताना हे स्तोत्र म्हणायचं आहे. पहा ह्या स्तोत्राचा भरपूर फायदा होतो आपल्या मुलांना. भविष्यामध्ये आपल्याला ते जाणवल पहा की आपल्या मुलांना अशा प्रकारे खूप फायदा झालेला आहे. आणि सायंकाळच्या पितरांसाठी एक असा दिवा लावायचा आहे, पितरांना गती मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी. कारण दीप अमावस्याला, आषाढी अमावस्याला याचं भरपूर महत्त्व आहे पहा. कारण आषाढी अमावस्यामध्ये जसं आपण पितरांची नंतर एक सर्वपित्री अमावस्या येते, तसेच पहा आषाढी अमावस्यामध्ये पण भरपूर सेवा करतात. तसं तर तुम्ही दर अमावस्याला करत जा. कारण पहा पितृदोष जर घरामध्ये असेल तर, पितृदोष घरामध्ये असेल तर पैसा टिकत नाही पहा. म्हणजे नाहक जिथे खर्च व्हायला नाही पाहिजे तिथं खर्च होतो पहा. घरात कायम आजार पण राहतं. म्हणजे काही घरामध्ये संतती होत नाही. संतती असेल तर पहा ती वाममार्गाला म्हणजे सरळ मार्गाने चालत नाही, व्यवस्थित कामे वगैरे करत नाही. किंवा ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे त्यांना मुलं वगैरे होत नाहीत. अशा भरपूर गोष्टी होत असतात जर पितृदोष असेल तर. आणि मग आपल्याला नारायण नागबली करायचा विधी सांगतात, मग तो 4 दिवस तिथं राहायला लागतं. मग तिथे भरपूर खर्च वगैरे होतो किंवा आपण 4 दिवस राहायची म्हणून आपण जात नाही. त्यामुळे असं दर अमावस्येच्या वेळेला किंवा रोज तुम्ही काही काही सेवा करत जा, त्याने भरपूर असा फायदा होतो. आपला पितृदोषही कमी होतो. त्यासाठीच मी या सेवा सांगत असते. ह्या सेवा आपल्याला सगळ्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितल्या जातात. मग त्यानंतरच मी तुम्हाला ह्या सेवा सांगत असते. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, कारण माझी माहिती सांगून झालेली आहे. आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.